हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद मंत्र 15 आज आपण वाचणार आहोत आणि प्रभुपादांनी यावर भाषांतर आणि तात्पर्य लिहिलं आहे. ते वाचून हा मंत्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात करण्याआधी प्रभुपादांना प्रार्थना करूया की हा मंत्र समजण्यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देतील. थँक्यू प्रभुपाद. मंत्र वाचूया. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखं तत्त्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्ट्ये. भाषांतर. हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता. आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा आणि आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. तर असा हा भगवंतांचा जो महान भक्त आहे, शुद्ध भक्त आहे, तो भगवंतांना प्रार्थना अर्पण करत आहे. तर 15 पासून 18व्या मंत्रापर्यंत आपण या प्रार्थना ऐकणार आहोत. तर महान भक्त असलेल्या भक्ताची इच्छा आहे की भगवंतांचं आता दर्शन घ्यावं. तर भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे, पण भगवंतांच्या शरीरामधून सतत तेज बाहेर येत असतं, त्याला ब्रह्मज्योती असं म्हणतात. तर हा भक्त प्रार्थना करतो आहे की हे जे दीप्तिमान तेज आहे त्याच्यामुळे तुमचं खरं जे मुख आहे ते मला दिसू शकत नाही. आपण बघा, सूर्य उगवलाय तेव्हा आपल्याला सूर्य दिसतो, पण जसा 9-10 वाजतात इतकं डोळ्यात असं तेज येतं की आपल्याला सूर्याकडे पाहायला असं कष्ट होतात, पाहता येत नाही नीट सूर्य समजू शकत नाही, दिसू शकत नाही आपल्याला, ते डोळे असे दिपून जातात. तर तसंच हे म्हटलंय की ते तेज बाजूला करा जेणेकरून मला तुमचं मुख मंडल बघता येईल. तर इथे भगवंतांना म्हटलं आहे पूषण. जर दुसऱ्या ओळीतला तिसरा शब्द बघितला तर पूषण म्हणजे हे पोषण करता. तर जे भगवंतांचं पोषण करता हे कार्य आहे ते एका श्लोकाद्वारे सांगितलं गेलं आहे. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम याचा अर्थ असा आहे की असंख्य शाश्वत असे जीवात्मे आहेत, नित्य राहणारे जीवात्मे आहेत. त्यामध्ये एको बहुनाम, त्या सर्वांमध्ये एक असे भगवंत आहेत. काय कार्य आहे त्यांचं? यो विदधाती कामान, ते बाकी सर्व जीवात्म्यांचे पालन पोषण करणारे आहेत. सनातन काळापासून सर्व जीवात्म्यांचे ते पोषण करते आहेत. तर सर्व काही भगवंतांपासूनच जीवात्मे आले आहेत आणि भगवंतच त्यांचं पालन पोषण करणारे आहेत. या संदर्भात भगवंतांना इथे पोषण करता असं संबोधलं आहे. तात्पर्य वाचूया. भगवद्गीतेत 14.27 मध्ये भगवंतांनी त्यांच्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या तेजाचे म्हणजे ब्रह्मज्योतीचे असे वर्णन केले आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययवस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकान्तिकस्य च. परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. अशा तऱ्हेने या श्लोकामध्ये हा श्लोक 14.27 वाचून आपल्याला समजत आहे की भगवंत म्हणतायत की ही जी ब्रह्मज्योती आहे, जे तेज आहे, त्याचा आधार मी आहे. माझ्यापासून ती ब्रह्मज्योती येते आहे. बरेचदा हे मायावादी लोक काय म्हणतात माहिती का, की या ब्रह्मज्योतीतनं भगवंत येतात असं चुकीचं ते मार्गदर्शन करतात. पण आपण जाणलं पाहिजे या श्लोकामधून की भगवंत म्हणत आहेत की ही जी ब्रह्मज्योती आहे तिचा आधार मी आहे, माझ्यातनं ती येते. आता ह्या पूर्ण श्लोकामध्ये या 15व्या मंत्रामध्ये आपण हेच जाणणार आहोत. ब्रह्मन परमात्मा भगवान त्याच्याविषयी आधी पण आपण बघितलं आहे आणि 14व्या श्लोकाचं एक्सप्लेनेशन आपण जेव्हा चित्र बघितलं होतं त्यातही जाणलं की जे गोलोक वृंदावन आहे, जे कमळाने असं दाखवलं होतं,
त्यामधून जी दिव्य तेज भगवंतांचं बाहेर पडतंय, सतत बाहेर पडतंय, ती ब्रह्मज्योती आहे त्याबद्दल. आणि परमात्मा म्हणजे भगवंतांच्या विस्तार रूपाचं विस्तारित रूप, म्हणजेच भगवंतांचं पुरुष अवतार आहे ते क्षीरोदक्षाई विष्णू, जे सर्वांच्या हृदयामध्ये राहतात आणि सर्व ॲटम म्हणजे अणूंमध्येही भगवंत विराजमान आहेत परमात्मा रूपात. तर असं हे सगळं जे ज्ञान आहेत, तर ही ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांमधून येते. परमात्मा आहे ते भगवंतांचं विस्तारित रूप आहे, म्हणजे पुरुष अवतार आहे. आणि स्वतः भगवंत जे गोलोक धामात स्थित आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, सच्चिदानंद विग्रह, त्यांविषयी अशा रीतीने सगळ्या ह्याचा अभ्यास आपण या तात्पर्यात करणार आहोत, की भगवंतांपासून हे सगळं आलेलं आहे, पण सर्वश्रेष्ठ असे भगवंत आहेत. आणि अशा भगवंतांची भक्ती हा शुद्ध भक्त करतो आणि त्याची इच्छा आहे की भगवंता तुमचं मुखमंडल मला पाहू द्यात. पुढे वाचूया. ब्रह्म, परमात्मा व भगवान ही एकाच अंतिम सत्याची 3 स्वरूपे आहेत. अंतिम सत्य कोण? भगवान श्रीकृष्ण. त्यांचेच हे स्वरूप आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योती, परमात्मा म्हणजे हे जे हृदयामध्ये परमात्मा रूप आहे, पुरुष अवतार क्षीरोदक्षाई विष्णू ते, आणि भगवान म्हणजे स्वतः भगवान सच्चिदानंद विग्रह रूप आहेत, गोलोकात राहतात ते. हे सगळे काय आहेत? हे एकच जे भगवंत आहेत त्यांच्याच परमसत्याची 3 स्वरूप आहे, ब्रह्मन, परमात्मा, भगवान. नवसाधक देखील सहज ब्रह्म साक्षात्कार करू शकतो. परमात्मा हे रूप यापेक्षा अधिक प्रगती करणाऱ्यांना माहिती होते आणि परमसत्याची अंतिम अनुभूती म्हणजे भगवान साक्षात्कार. अशा रीतीने प्रथमतः जो वेदांचं ज्ञान घेतो आहे त्यामध्ये सांगितलं जातं परमसत्य हे पहिल्या पायरीवरचं ज्ञान दिलं जातं. एक तेज आहे, ब्रह्मज्योती आहे. मग जेव्हा तो आणखीन अभ्यास करतोय, योगी जो आहे तो आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून आपल्या हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतो. तो योगी आहे, तो या ज्ञानी पेक्षा जास्त प्रगत आहे म्हटलं जातं. आणि जो भक्त आहे तो परमसत्याची अंतिम अनुभूती म्हणजे भगवंतांचा साक्षात्कार करतो. सच्चिदानंद विग्रह रूप भगवंतांचं आहे हे जाणतो आणि भगवंतांची भक्ती करतो. भगवद्गीतेत 7.7 मध्ये याच गोष्टीची खात्री पटवून देताना भगवंत सांगतात, मत्तः परतरम न अन्यत् किंचिदस्ति धनंजया मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाइव. भगवंत म्हणतात, हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. अशा रीतीने भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाहीये. सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत आणि जी ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांच्या शरीरातला निघालेला प्रकाश आहे. आणि पुढे एक श्लोक प्रभुपाद देत आहेत, तो आपण वाचणार आहोत 10.42. तर त्याच्या आधी प्रभुपादांनी 7.7 मध्ये काय सांगितलं आहे ते वाचूया तात्पर्यात. भगवद्गीतेत 7.7 मध्ये याच गोष्टीची खात्री पटवून देताना भगवंत सांगतात की ते स्वतःच परमसत्याचा अंतिम साक्षात्कार आहेत. मत्तः परतरम न अन्यत्. म्हणून भगवंत ब्रह्मज्योती आणि सर्व व्यापी परमात्म्याचेही उगमस्थान आहे. आता हा जो सर्व व्यापी परमात्मा आहे तो कसा आहे? प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे आणि प्रत्येक अणूमध्येही आहे. त्यामुळे परमात्म्याला सर्वव्यापी असं म्हटलं जातं. 10.42 भगवद्गीतेचा श्लोक वाचूया. अथवा बहुने तेन किम ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्याम अहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून व धारण करून राहिलो आहे. तर हे जो एक अंश आहे तो काय आहे? परमात्मा. त्याबद्दल प्रभुपाद आता पुढे सांगतायत. अशा प्रकारे भगवंत सर्व व्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्ण अंश रूपाने
संपूर्ण भौतिक सृष्टीचे पालन करतात. भगवंत वैकुंठ लोकातील सर्वांचे सुद्धा पालन करतात. म्हणजे आध्यात्मिक जगतातील सगळ्यांचेही भगवंतच पालन करतात आणि या भौतिक जगतातील सगळ्यांचेही भगवंतच पालन करतात. म्हणून श्री ईशोपनिषदातील या श्रुती मंत्रात भगवंतांना पूषण म्हणजे आत्यंतिक पोषण करता, सर्वांचे पोषण करता असे म्हटले आहे. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण नेहमीच आनंदाने पूर्ण असतात. आनंदमयोभ्यासात भगवंत कायम आनंदात असतात आणि जे भगवंतांची भक्ती करतात ते सुद्धा भगवंतांचा हा जो गुण आहे तो प्राप्त करतात. त्यामुळे आपल्याला भक्तही सगळे आनंदात दिसतात. 5000 वर्षांपासून ज्यावेळी भगवंत वृंदावनात होते त्यावेळी अगदी बालपणापासूनच नेहमीच दिव्य आनंद उपभोगत भगवंत होते. भगवंत काय करायचे? नेहमीच कायम दिव्य आनंद उपभोगत होते. त्यांनी छोट बाळकृष्ण जेव्हा होते, भगवंत बालकाच्या रूपात होते, तेव्हा अगासुर, बकासुर, पुतना, प्रलंबासुर अशा असुरांचा हसत खेळत वध केला. जर आपल्या जीवनामध्ये अशी काही समस्या आली, अगदी असुर एवढे राक्षस तर आपल्या जीवनात कोणी येत नाही, पण त्रासदायक असं आपल्या एखादा शेजारी आहे तर आपलं जीवन त्रस्त होतं. त्याला हँडल करताना, त्याला सामोरं जाताना आपण अस्थिर होतो, विचलित होतो, दुःखी होतो. पण भगवंत इतके महान आहेत की इतके सारे असुर रोजच्या रोज त्यांच्यावर एक एक असुर हल्ला करत असायचा, तरी त्या सगळ्या असुरांना भगवंत हसत खेळत सामोरं जायचे आणि त्याचा वध करून टाकायचे. वृंदावनात आपली माता, भाऊ आणि मित्रांबरोबर आनंद उपभोगला. भगवंतांनी काय केलं वृंदावनामध्ये? जेव्हा इथे या धर्तीवर भगवंत लीला करायला आले होते, त्यामुळे त्यांनी सगळ्यांबरोबर आदान प्रदान केलं प्रेमाचं आणि आनंद उपभोगला. भगवंत जेव्हा आनंद घेतात त्यांच्याबरोबर जे काही जण आहेत त्या सगळ्यांनाही भरपूर आनंद प्राप्त होतो. आणि ज्यावेळी भगवंताने एका खोडकर माखन चोराची, लोणी चोरणाऱ्याची लीला केली, त्यावेळी त्यांच्या सर्व सवंगड्यांनी या चोरीचा दिव्य आनंद लुटला. माखन चोर म्हणून श्रीकृष्ण प्रसिद्ध आहेत. यामध्ये काहीच आक्षेपार्थ नाही. का? कारण की का आक्षेप घेण्यासारखा नाहीये, चूक काढण्यासारखं का नाहीये? कारण भगवंतांचंच सगळं काही आहे. भगवंतच सगळ्या जगताचे स्वामी आहेत आणि भगवंतांचंच हे जे माखन आहे तेच त्यांनी आस्वादलं, तर त्यात चोरी कुठची? पण त्यांनी ती लीला तिथे केली. का केली? कारण लोणी चोरून त्यांनी आपल्या शुद्ध भक्तांना आनंद प्रदान केला. ह्या ज्या गोपी होत्या त्यांची इच्छा असायची की मी आज लोणी काढेन, माखन काढेन आणि कृष्णाने येऊन माझ्या घरात येऊन ही माठात मी लपवून ठेवेन आणि ती माखन चोरीची लीला करायला हवं, जेणेकरून त्यांना खूप आनंद व्हायचा. कारण भगवंतांसाठीच त्या माखन बनवलेलं त्यांनी असायचं. तर अशा आपल्या शुद्ध भक्तांना आनंद देण्यामध्ये सदैव मग्न असणारे भगवंत वृंदावनात लीला करतात आणि खूप सारा आनंद देतात पण आणि उपभोगतात पण. भगवंतांनी वृंदावनात ज्या काही लीला केल्या त्या सर्व भगवंतांच्या सवंगड्यांच्या आनंदासाठी केल्या. भगवंतांनी या सर्व लीला परम सत्याचा शोध करणाऱ्या शुष्क ज्ञानी व तथाकथित हठयोगासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या. तर अशा तऱ्हेने भगवंतांची इच्छा आहे की मला सोडून गेलेले हे जे जीव आहेत ते या जगतात आहेत आणि तिथे काय करत आहेत? परम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्ञानी आहेत जे वेद वाचतायत आणि ब्रह्मज्योतीलाच सर्वश्रेष्ठ मानून तिचं पूजन करतायत, तिच्यामध्ये विलीन होण्याचा विचार करतायत. हे हठयोगी आहेत, ते इंद्रियांना कंट्रोलमध्ये, नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करून हृदयातल्या परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. तर त्यांना भगवंतांना समजून सांगायचं आहे त्या लोकांना की या ज्ञान मार्गामध्ये, योग मार्गामध्ये अडकून बसू नका.
तर माझ्याविषयी जाणून घ्या, माझ्या लीलांविषयी ऐका आणि त्याद्वारे भक्तियोगात आपली प्रगती करा, हे सांगण्यासाठी भगवंत अशा लीला करत आहेत. भगवंत आणि भगवंतांचे सवंगडी ग्वालबाल यांच्या क्रीडेबद्दल शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतात म्हणतात. हा भागवतम मधला 10.12.11 हा श्लोक आहे. इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या दास्यं गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेण साकं विजह्रुः कृतपुण्यपुंजः. ज्या भगवंतांचा साक्षात्कार ज्ञानी जन निर्विशेष आनंदमयी ब्रह्म म्हणून करतात, जे भक्त त्यांची दास्यभावात पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करतात आणि सर्वसामान्य लोक ज्यांना एक साधारण मनुष्य म्हणून समजतात, असे भगवंत त्या ग्वालबालांबरोबर खेळले. त्या ग्वालबालांनी अनेक पुण्य कर्मे केल्यामुळे हे पद प्राप्त केले होते. तर असे जे भगवंतांबरोबर लीला करणारे ग्वालबाल आहेत, ते कोणी सामान्य नाही आहेत. त्यांनी अनेक जन्म पुण्यकर्म केलेली आहेत आणि त्यामुळे भगवंतांच्या लीलेमध्ये साथ द्यायला भगवंतांना ते उपस्थित आहेत. पुढे वाचूया. अशा प्रकारे भगवंत आपल्या दिव्य पार्षदांबरोबर दिव्य प्रेममयी लीला करतात. भगवंतांबरोबर लीला करणारे, भगवंतांच्या साथीत राहणारे हे जे आहेत भगवंतांचे सहकारी, त्यांना पार्षद म्हटलं आहे. भगवंत दिव्य, त्यामुळे भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, पार्षद सगळे काही दिव्य आहेत. आणि असे जे भगवंत आहेत ते आपल्या पार्षदांबरोबर विविध प्रेममयी लीला करतात. या लीला शांत रस, दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस अशा विविध वेगवेगळ्या संबंधातून केल्या जातात. या प्रेमाचं आदान प्रदान केलं जातं. शांत रसामध्ये अशा अनेक वस्तू आहेत जे भगवंतांची सेवा करतात. जसं भगवंतांची बासरी, पैंजण आहे, अनेक वस्तू, भगवंतांचे दागिने आहेत, यमुना देवी आहे, वृक्ष आहे, हे सगळे भगवंतांची शांतपणे सेवा करतात. तर अशा तऱ्हेने भगवंतांची शांतपणे ते सेवा करतात. मग दास्य भावात आहेत ते भगवंतांचे काही चित्रक, पत्रक नावाचे सवंगडी आहेत, ते भगवंतांची सेवा करण्यामध्ये खूप आनंद प्राप्त करतात. सखे, भगवंतांचे अनेक ग्वालबाल सखा आहेत, ते भगवंतांशी खेळून भगवंतांच्या आनंदाचं आदान प्रदान करतात. यशोदामय्या, नंद बाबा आहेत, ते वात्सल्य रसात भगवंतांची काळजी घेतात आणि आनंदाचं आदान प्रदान करतात. आणि माधुर्य रसामध्ये गोपी आहेत. राधाराणीची सर्वात महान भक्त आहे. राधाराणीचं नावच काय आहे, जी सदैव भगवंतांच्या आराधनेत मग्न आहे, जिची सर्व कार्य भगवंतांच्या संतुष्ट प्रित्यर्थ असतात, अशी राधाराणी. आणि इतर गोपी, तिच्या साथी ज्या आहेत त्या, तिच्या सेविका, त्या सगळ्या भगवंतांची माधुर्य लीला करतात. तर अशा तऱ्हेने भगवंत हे दिव्य स्तरावर आहेत. आणि असे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्या पार्षदांबरोबर लीला करतात, त्याही दिव्य लीला आहेत. भगवंत कधीही वृंदावन सोडून जात नाहीत. भगवंत कुठे आहेत? गोलोक वृंदावनामध्ये कायम स्थित आहेत. वेगवेगळ्या लीला करायला ते वेगवेगळ्या वेळी या भौतिक जगतात येतात. जसे आतापासून 5000 वर्षापूर्वी द्वापार युगाच्या अगदी शेवटी भगवंत वृंदावनामध्ये लीला करायला आले होते. आणि त्याच वेळी त्यांनी नंतर भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि आपल्याला हा उपदेश भगवद्गीतेचा दिला. तर असे जे भगवंत आहेत ते कायम आपल्या गोलोक धामात, आध्यात्मिक धामात
स्थित आहेत, कधीच गोलोक वृंदावन सोडून जात नाहीत. तेव्हा कोणी प्रश्न विचारेल की भगवंत कशी काय सृष्टी सांभाळतात? ही एवढी सगळी भौतिक सृष्टी आहे जी आपण 14व्या श्लोकामध्ये सगळं डिटेल बघितलं की एवढी सारी लाखो करोडो ब्रह्मांड प्रकट होत आहेत, सगळ्याचं कार्य होतं, पालन पोषण होतं एवढ्या सगळ्या जीवांचं. ते सगळं कसं भगवंतांकडून होतं? याचं उत्तर भगवद्गीतेत 13.14 ते 18 यामध्ये दिले आहे. भगवंत आपल्या परमात्मा या पूर्ण अंशाच्या रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापून असतात. जरी भगवंतांना सृष्टीच्या निर्मिती, पालन पोषण आणि संहाराबरोबर काहीच व्यक्तिगत संबंध नसला तरी भगवंत आपल्या परमात्मा या पूर्ण अंशाने वरील सर्व गोष्टी घडवून आणतात. तसे हे जे भगवंत आहेत ते या जगताची जी काही सृष्टी होते, पालन पोषण आहे आणि संहार आहे, त्याच्याशी अजिबात आसक्त नाही आहेत. ते अलिप्त आहेत आणि त्यांचे जे परमात्मा रूप आहे त्याद्वारे सगळीकडचं कार्य चालत आहे. तर पुढे म्हणतायत की प्रत्येक जीवाला आत्मा म्हणतात आणि अशा सर्व आत्म्यांवर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा असे म्हणतात. तसे हे जे परमात्मा आहे ते भगवंतांचं एक अंशाचं एक रूप आहे असं म्हटलेलं आहे. एकांशेन स्थितो जगत या श्लोकामध्ये 10.42 मध्ये बघितलं आपण की भगवंत सर्वव्यापी परमात्मा म्हणून आपल्या एका पूर्ण अंशाने पूर्ण सगळ्या सृष्टीचं पालन करतात. भगवत साक्षात्काराची ही पद्धत एक महान शास्त्र आहे. भगवंतांविषयी जाणून घेणं, हे जे साक्षात्कार करून घेणं, ही जी पद्धती आहे ते एक मोठं शास्त्र आहे. तर विविध लोक विविध रीत्या भगवंतांना, परमसत्याला जाणण्याचा प्रयत्न करत असतात. जसे भक्त आहेत ते भगवंतांची दास्य भावामध्ये, सेवक भावनेमध्ये भगवंतांची पूजन करतात, भगवंतांचा दास आहे हे स्वतःला जाणतात आणि प्रत्येक कार्य भगवंतांच्या आनंदासाठी करतात. त्यांचं ध्येय काय आहे? भगवंतांचं पूजन करणं, भगवंतांची आराधना करणं. आणि असे जे भक्त आहेत ते भगवंतांची भक्ती करतात, भगवंतांचं जे सच्चिदानंद विग्रह रूप आहे हे जाणतात आणि भगवंतांच्या लीलांचं श्रवण, कीर्तन, स्मरण करून अतिशय सुरेखरित्या भक्ती करतात. तर अशा रीतीने भगवंतांचा साक्षात्कार होतो आणि ते भक्तीमध्ये प्रगती करतात. पण या जगतामध्ये आपण जर बघायला लागलो तर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या रीतीने अभ्यास करत असतात, काहीतरी शोध चाललेले असतात. तर त्याबद्दल प्रभुपाद आपल्याला पुढे सांगतायत. भौतिकवादी सांख्य योगी, जे सांख्य योगी आहेत ते अभ्यास करतात, या जगतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करतात. त्याबद्दल प्रभुपाद सांगतायत. हे सांख्य योगी केवळ भौतिक जगाच्या 24 तत्वांचे विश्लेषण आणि चिंतन करू शकतात. त्यांचा अभ्यास काय आहे? हे जे भौतिक जगतातील 24 तत्व आहेत. कोणती 24 तत्व? पंचमहाभूत आहेत, ती 5 झाली. मग 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ती ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. आणि ह्या ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. डोळ्यांचा रूप, कानाचा शब्द, नाकाचा गंध, जिभेचा रस आणि त्वचेचा स्पर्श, हे इंद्रिय विषय आहेत. 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, बोलण्याचं कार्य करणारी जीभ आणि खाली मल आणि मूत्र विसर्जन करणारे ही कर्मेंद्रिय. तर अशा रीतीने पंचमहाभूत कळली, 5 ज्ञानेंद्रिय, 5 इंद्रिय विषय, 5 कर्मेंद्रिय, असे मिळून झाले 20. नंतर मन, बुद्धी, अहंकार झाले 23 आणि 24वं तत्व आहे अव्यक्त त्रिगुण. तर ही जर माहिती कोणाला हवी असेल तर भगवद्गीतेचा 13वा अध्याय आहे, त्यातला 6वा आणि 7व्या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद ही 24 तत्वांची माहिती देत आहेत. तर असे जे सांख्य योगी आहेत ते फक्त ह्या 24 तत्वांचं विश्लेषण, अभ्यास करतात, त्यात शोध करतात. कारण त्यांना पुरुष किंवा भगवंतांबद्दल अति अल्प माहिती असते. तर एवढीशीच ज्ञान आहेत, त्यामुळे ते हे जे घटक आहेत भौतिक त्याचाच अभ्यास करतात.
पुढे प्रभुपाद म्हणतात निर्विशेषवादी जे आहेत, निर्विशेषवादी म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत ते वेदांचं वाचन करतात थोडं, आणि त्यातनं सुरुवातीला जे दिलेलं आहे परमसत्य म्हणजे कोण आहे, ही ब्रह्मज्योती आहे. खरं तर वेदांमध्ये भगवंतांविषयी सगळं काही दिलंय, संबंध ज्ञान दिलाय, अभिधेय कशी भक्ती करायची आणि प्रयोजन भगवंतांची भक्ती कशी प्राप्त करायची, प्रेम भक्ती हे आपलं ध्येय असलं पाहिजे, हे सगळं काही सांगितलंय. पण इतक्या खोलवर हे ज्ञानी अभ्यास करायला जात नाही. पहिली पायरी आहे ब्रह्मन, ब्रह्मज्योती, जो भगवंतांच्या शरीरात येणारा दिव्य प्रकाश आहे, त्या ब्रह्मज्योतीच्या तेजानेच ते भ्रमित होतात. एखाद्याला जर परम सत्याचे संपूर्ण रूप पाहायचे असेल तर त्याला 24 तत्वे आणि त्याचबरोबर झगमगत्या तेजाला भेदून पुढे जावे लागेल. तसा जो सांख्य योग आहे तो भगवंतांना जाणायला उपयुक्त नाही. हे ज्ञान योग आहे, त्या वाटे आपण भगवंतांना जाणू शकणार नाही. तर त्याला भेदून पुढे जायचं आहे. म्हणजे 24 तत्वाचं ज्ञान आणि ब्रह्मज्योतीचं तेज आहे त्याच्याही पुढे जायला हवं. श्री ईशोपनिषद याच दिशेने अंगुली निर्देशन करून, अंगुली म्हणजे बोटाने निर्देश करते आहे, ते हिरण्यमय पात्र किंवा झगमगते तेज काढून टाकण्याबद्दल प्रार्थना करीत आहे. हे जे ब्रह्मज्योती भगवंतांच्या शरीरातनं दिव्य तेज सतत बाहेर पडत आहे ते काढून टाकण्याविषयी प्रार्थना आहे. हे आवरण काढल्याशिवाय कोणालाही भगवंतांचे मूळ स्वरूप दिसणार नाही किंवा परमसत्याचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही. आता पुढच्या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद हे जे भगवान श्रीकृष्णांचे पुरुष अवतार आहेत त्याविषयी माहिती देत आहेत. तर थोडीशी आपण अधिक माहिती करून घेऊया जेणेकरून पुढचा पॅरेग्राफ आपल्याला नीट समजेल. तर आपण 14व्या श्लोकामध्ये बघितलं होतं, 14वा मंत्र जाणून घेताना की कारणदक्षाई विष्णू, गर्भोदक्षाई विष्णू आणि क्षीरोदक्षाई विष्णू, तर त्यांच्याच बद्दल सांगितलं आहे. कारणदक्षाई विष्णू आहेत, त्यांच्या जसं ते श्वास बाहेर टाकतात त्यांच्या रोमकूपांमधून अनेक करोडो ब्रह्मांडांची उत्पत्ती होते. तर म्हणून या सगळ्या ब्रह्मांडांना एकत्र धरलं तर त्या सगळ्या ब्रह्मांडांचे परमात्मा हे कारण उदकशाही विष्णू आहेत असं म्हटलं जातं. आता पुढे बघूया आपण. हा जे ब्रह्मांड आहे तर एक ब्रह्मांड बघितलं तर प्रत्येक ब्रह्मांडात काय होतं, गर्भोदक्षाई विष्णू आहेत ते प्रवेश करतात. तर एक ब्रह्मांड बघितलं ज्यामध्ये गर्भोदक्षाई विष्णूंनी प्रवेश केला आहे, तर त्या ब्रह्मांडाला जर शरीर मानलं तर त्या ब्रह्मांडाचे परमात्मा कोण आहेत, गर्भोदक्षाई विष्णू आहेत असं म्हटलं जातं. तर या ब्रह्मांडामध्ये काय, जर आपण रचना बघितली तर त्यामध्ये आपल्याला दिसतं की 14 भुवन बनवले आहेत, 14 लोक आहेत आणि ब्रह्माजींचं जे लोक आहे ते एकदम वरती आहे ब्रह्मांडामध्ये. तर या ब्रह्मलोकाच्या जवळच श्वेतद्वीप म्हणून आहे, जिथे भगवंत क्षीर सागर, क्षीर म्हणजे दूध, दुधाच्या सागरामध्ये शयन करतात. त्या भगवंतांना म्हणतात क्षीरोदकशाही विष्णू. हेच क्षीरोदकशाही विष्णू आहेत ते त्या ब्रह्मांडातील प्रत्येक जीव आहेत त्यांच्याबरोबर परमात्मा रूपातही राहतात आणि त्या ब्रह्मांडामधले सगळे जे अणु आहेत त्यांच्यामध्येही भगवंत क्षीरोदकशाही विष्णू परमात्मा रूपात प्रवेश करतात. तर अशा तऱ्हेने हे कारणदक्षाई विष्णू, गर्भोदक्षाई विष्णू आणि क्षीरोदक्षाई विष्णू हे भगवंतांचे पुरुष अवतार आहेत, एवढं आपल्याला कळलं. आता पुढे आपण एक थोडीशी माहिती आणखीन घेऊया की हे जे एक ब्रह्मांड आपण बघत आहोत तिथे अनेक सारे जीव आहेत, ब्रह्माजी पण आहेत अगदी उच्च लोकामध्ये, आणि खाली स्वर्गलोक जो आहे पृथ्वी आणि ब्रह्मलोकाच्या मध्ये आहे, त्या स्वर्गामध्ये अनेक देवदेवता राहतात. तर अशा देवी देवता आहेत, त्यांच्या समोर काही समस्या आली तर ते पहिले सगळे देव आहेत ते ब्रह्माजींकडे जातात आणि सांगतात आम्हाला काहीतरी उपाय द्या. पण ब्रह्माजींनाही काही उपाय सापडला नाही तर ते सगळे जण कुठे जातात, ब्रह्मलोकाच्या बाजूला जे क्षीरोदकशाही विष्णू जे सागरामध्ये शयन करतायत त्या किनाऱ्यावर जातात आणि तिथे किनाऱ्यावर थांबून
ब्रह्माजी आणि सगळ्या देवता भगवंतांना प्रार्थना अर्पण करतात आणि आपल्या समस्या सांगतात आणि मग भगवंत त्यांना मार्गदर्शन करतात. तर अशा रीतीची ही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे, कारण पुढे हे सगळे रेफरन्स येणार आहेत. तर पुढे वाचूया आपण तात्पर्य. भगवंतांचे परमात्मा रूप हे त्यांच्या 3 पूर्णांशांपैकी किंवा विष्णू तत्वांपैकी एक आहे. त्या तिघांना सामूहिकरित्या पुरुष अवतार म्हणतात. पुरुष अवतार हेच कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. विष्णू तत्वांपैकी ब्रह्मांडात वास करणाऱ्या विष्णूंना क्षीरोदकशाही विष्णू म्हणून जाणले जाते. ब्रह्मा, विष्णू, शिव या 3 प्रमुख देवतांमधील विष्णू म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू होय. व प्रत्येक जीवामध्ये वास करणारे सर्वव्यापी परमात्माही तेच आहेत. कोण? क्षीरोदकशाही विष्णू. पुढे गर्भोदकशाही विष्णू सर्व जीवांतील सामूहिक परमात्मा आहेत. तर हे जे गर्भोदकशाही विष्णू आहेत, हे पूर्ण ब्रह्मांडाला जर शरीर मानलं तर त्यांना गर्भोदकशाही विष्णूंना म्हटलं जातं. ह्या ब्रह्मांडाचे ते कोण आहेत? सामूहिक परमात्मा आहेत. त्या दोघांच्याही पलीकडे कारण समुद्रात पहुडलेले कारणोदकशाही विष्णू आहेत. त्यांना सर्व ब्रह्मांडांचे ते निर्माता आहेत. तर त्यांना म्हटलं जातं या सगळ्या ब्रह्मांडांचे परमात्मा. योग साधनेत एका प्रामाणिक विद्यार्थ्याला भौतिक सृष्टीतील 24 तत्वांच्या पलीकडे जाऊन विष्णू तत्वाची प्राप्ती करण्यास शिकविले जाते. आता योग साधना आहे, त्यामध्ये जो प्रामाणिक विद्यार्थी आहे, जो जाणू इच्छितो, त्याला हे जे भौतिक जगतातले 24 तत्व आहेत त्याच्या पलीकडे जे विष्णू तत्व जे आहे भगवंतांविषयीचं ज्ञान घेण्यासाठी, त्याची प्राप्ती करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. ज्ञानयोगाच्या अभ्यासाने भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराचे तेज आणणाऱ्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची अनुभूती होते. तर एक तर सांख्य तत्वज्ञानामध्ये आपण पाहिलं की जे भौतिक 24 तत्व आहेत त्याचा अभ्यास केला जातो. जो ज्ञानयोग आहे त्यामध्ये भगवंतांचं जे दिव्य शरीराचं तेज बाहेर पडत आहे त्या तेजाला निर्विशेष ब्रह्मज्योती म्हटलं जातं. त्याचं ज्ञान होतं. प्रकाश जो आहे त्याला आकार नाहीये, त्यामुळे त्याला निर्विशेष असं म्हटलं जातं. तर भगवद्गीतेत 14.27 मध्ये जो आपण अगदी सुरुवातीलाच श्लोक बघितला होता, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, म्हणजे ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे असं भगवंत म्हणतात ते. आणि ब्रह्मसंहितेत 5.40 मध्ये सुद्धा असंच सांगितलं आहे. कशाविषयी सांगितलंय? ब्रह्मज्योतीविषयी सांगितलं आहे. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटिष्वशेष वसुधादि विभूति भिन्नम तद्ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष भूतम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत आणि प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहांपासून मूळ रचनेत भिन्न आहेत. असे अनेक ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह आहेत. प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या आकाराचे, रचनेचे आहेत. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत. जसं आपण चित्र बघतो आहोत त्यामध्ये वरती आहे ते कमळामध्ये गोलोक वृंदावन आहे, आसपास छोटी छोटी दिसत आहेत, ही सगळी वैकुंठ लोक आहेत. हे सगळं आध्यात्मिक धाम आहे. आणि अगदी खाली जो गोल आहे तो काय आहे? तिथे भौतिक जगत आहे, जिथे कारणोदकशाही विष्णू पहुडलेले आणि त्यांच्या शरीरातनं सगळे ब्रह्मांड निघत आहेत. तर ते काय आहेत? ही जी रचना आहे, जी सगळी कसली ही जी ब्रह्मांड सगळी आहेत ते ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात आहेत. तर ही जी ब्रह्मज्योती आहे ती पुढे वाचते, ही ब्रह्मज्योती म्हणजे मी कोण? ब्रह्मदेव पूजा करीत असलेल्या भगवंतांच्या शरीराचे किरण मात्र आहेत. ब्रह्मसंहितेत असे ब्रह्माजी म्हणतात की मी अशा गोविंदांचं जे पूजन करतो त्यांच्या शरीराच्या तेज जे आहे त्याच्या एका कोपऱ्यामध्ये ही सगळी भौतिक जगत आहेत.
तर ही जी ब्रह्मज्योती आहे ती कशी आहे, भगवंतांच्या शरीराचे किरण आहेत. ब्रह्मसंहितेचा हा मंत्र परमसत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे. तर ब्रह्माजींनी जे सांगितलं आहे ते स्वतः ब्रह्माजींना भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे, ज्ञान प्रदान केलं आहे. त्या आधारावर ब्रह्माजींनी हे सगळं ब्रह्मसंहिता लिहिली आहे आणि हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आपल्या समोर मांडलं आहे, दिलं आहे. आणि श्री ईशोपनिषदातील श्रुती मंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. तर श्री ईशोपनिषद मधला हा आपण मंत्र 15 वाचतो आहोत. तर त्यामध्ये आपल्याला हे ज्ञान होतं की हे जो हा शुद्ध भक्त भगवंतांना प्रार्थना करतो आहे, भगवंता मला तुमचं सुंदर रूप दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे तुमच्या शरीरातनं ही जी अखंड निघणारी ही तेजस्वी ज्योत हे आहे, प्रकाश आहे, ब्रह्मज्योती तिला म्हणतात, ती बाजूला करा. भगवंतांनी ब्रह्मज्योतीचे तेज दूर करावे जेणेकरून एखाद्याला भगवंतांचे खरे मुख पाहायला मिळेल. यासाठी त्यांनी केलेली ही तर एक साधी भोळी प्रार्थना आहे. मुंडक उपनिषदात 2.2.10 ते 12 अनेक मंत्रात या ब्रह्मज्योतींचे सविस्तर वर्णन केले आहे. हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योति तद्य आत्मविदो विदुः न तत्र सूर्यो भान्ति न चंद्र तारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयम् अग्निः तमेव भान्तम् अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ब्रह्मेवेदम् अमृतं पुरस्ताद् ब्रह्म पश्चाद् ब्रह्म दक्षिणात् उत्तरेण अधश्च ऊर्ध्वं च प्रसूतं ब्रह्मेवेदं विश्वम् इदं वरिष्ठम्. भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक प्रांतात अनंत ज्योतीचे स्थान आहे. ही ब्रह्मज्योती भौतिक प्रदूषणापासून मुक्त आहे. ही प्रदीप्त शुभ्र ज्योती इतर सर्व ज्योतींचे मूळ आहे. अशा या ब्रह्मज्योतीच्या प्रांतात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, विद्युत यांची आवश्यकता नाही. वस्तुतः या भौतिक जगात जो काही प्रकाश दिसतो तो केवळ या परमज्योतीचेच परावर्तन आहे. ते ब्रह्म मागे पुढे, दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम, खाली वर असे सर्वत्र व्याप्त आहे. अर्थात या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे. ते आपण बघू शकतो की अशी ही जी ब्रह्मज्योती या गोलोक वृंदावनात सतत निवास करणाऱ्या भगवंतांच्या शरीरातनं बाहेर येते आहे आणि पूर्ण आध्यात्मिक जगतात तिचं तेज पसरलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि याच भगवंतांच्या शरीराच्या तेजामुळेच सगळे जे ब्रह्मांड आहेत ते मूळतः कशी आहेत, अंधारलेली आहेत. तर अशा ज्या तिकडच्या सूर्य आणि चंद्रांना या ब्रह्मज्योतीतनच तेज मिळतं आणि मग त्यामुळे ब्रह्मांड सगळी प्रकाशित होतात. पण स्वतः जे भगवंत आहेत त्यांचं हे सगळं जे आध्यात्मिक जगत आहे तिथे भगवंतांच्या शरीरातलं तेजामुळे इतका प्रकाश असतो की त्या आध्यात्मिक जगतामध्ये नाही काही सूर्याची आवश्यकता, नाही चंद्राची, नाही अग्नीची, नाही विजेची आवश्यकता, कसलीच आवश्यकता नाही. पुढे वाचते आहे, पूर्णज्ञ श्रीकृष्ण हेच ब्रह्म तेजाचे मूळ आहेत. पूर्णज्ञ भगवंत कसे आहेत, भगवंत सगळ्याच ज्ञान त्यांना आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ भगवंत जाणतात, सर्वांनाच जाणतात. कृष्ण विज्ञान अचूकपणे समजावून सांगणाऱ्या श्रीमद भागवतासारख्या शास्त्रांतून हे ज्ञान मिळवता येते. जे भागवतम जे आहे, श्रीमद भागवतम, त्यामध्ये कृष्णाचं विज्ञान, कृष्णाबद्दल
भगवान श्रीकृष्णांचं नाम, रूप, गुण, लीला, भगवंतांचे महान भक्त, भगवंतांच्या भक्तांशी भगवंतांनी केलेलं प्रेमाचं, भक्तीचं आदान प्रदान, भक्तांनी भगवंतांना अर्पण केलेल्या सुंदर सुंदर प्रार्थना, हे सगळं श्रीमद भागवतामध्ये मिळतं आणि त्यातनं कृष्ण विज्ञान आपण जाणू शकतो. श्रीमद भागवताचे लेखक श्रील व्यासदेव यांनी त्यात म्हणजे श्रीमद भागवतात असे सिद्ध केले आहे की एखादा मनुष्य त्याच्या साक्षात्काराप्रमाणे परमसत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून वर्णितो. जसं जसं ज्ञान होत जातं तसं तो मनुष्य आहे. आता ज्ञान त्याला झालाय, कारण ज्ञानयोगाचं तेवढं झालंय. ज्ञानी माणसाने वेद जाणले आहेत, त्यातला थोडा पार्ट जाणला आहे. त्यात तो जाणतो की भगवंत परमसत्य जे आहे ते ब्रह्मज्योत आहे. पुढे आणखीन अभ्यास करतो आहे, त्याच्यामध्ये त्याला कळतं आहे की भगवंत जे पुरुष अवतार आहेत भगवंतांचा, क्षीरोदक्षाई विष्णू, ते प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात आहेत, सगळ्या अणूमध्ये आहेत. अशा रीतीने सगळं जगत आहे ते भगवंतांनी आपल्या या परमात्मा रूपाने व्यापलं आहेत. तर अशा जे भगवंत परमात्मा रूपात आहेत ते आणखीन जो योगी आहे तो जाणतो आणि इंद्रिय संयम करून परमात्म्यावर ध्यान करतो. आणि आणखीन जे आणखीन वरचा साक्षात्कार आहे भगवान साक्षात्कार, त्यामध्ये जो भक्त आहे तो भगवंतांना सच्चिदानंद विग्रह म्हणून जाणतो आणि भगवंतांची भक्ती करतो, पूजन करतो. एक साधारण जीव परम सत्य आहे असे श्रील व्यासदेव कधीच म्हणत नाहीत. जो जीव आहे तो कोण आहे? भगवंतांचा अंश आहे. तर असं कधीच म्हणत नाहीयेत व्यासदेव की हा जो सामान्य जीव आहे तो परम सत्य आहे. एका जीवात्म्याला कधीही संपूर्ण शक्ती असलेल्या परम सत्याच्या बरोबरीचे समजू नये. जर तो बरोबरीचा असता, कोण तो? जीवात्मा. कोणाच्या बरोबरीचा असता? परम सत्याच्या बरोबरीचा असता, तर जीवात्म्याला भगवंतांकडे त्यांचे म्हणजे भगवंतांचे खरे रूप पाहण्याकरिता दैदिप्यमान आवरण दूर करण्यासाठी प्रार्थना करण्याची काहीच गरज नव्हती. हा जीव आहे तो कायम भगवंतांचा अंश आहे, तो कधीच परमसत्य भगवंत बनू शकत नाही. हे आपण ज्ञान नीट जाणलं पाहिजे. कारण मायावादी लोक काय म्हणतात की जेव्हा ज्ञान संपादन होतं तेव्हा मनुष्य काय होतो? भगवान होतो. तसं हे म्हणणं चुकीचं आहे. हा जो भक्त आहे तो भगवंतांची भक्ती करतो, कारण तो जाणतो जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, मी भगवंतांचा दास आहे, भगवंतांची भक्ती करायची आहे आणि भक्ती केली आहे. हा शुद्ध भक्त हा शुद्ध अवस्थेला प्राप्त झालाय, त्यांना भगवंतांचं दर्शन घ्यायचंय, म्हणून भगवंतांना म्हणतोय की दैदिप्यमान आवरण दूर करा. म्हणून निष्कर्ष असा आहे की परमसत्याच्या शक्तींचे ज्ञान नसलेल्या मनुष्याला परमसत्याची निराकार ब्रह्म म्हणून अनुभूती होते. तर निष्कर्ष म्हणून प्रभुपाद सांगतात की ज्याला परमसत्य जे आहेत भगवंत आहेत त्यांच्या सगळ्या शक्तींचं काहीच ज्ञान नाहीये, तो फक्त एकच जाणतो की जे तेज येत आहे तेच, म्हणजे तो म्हणतो परमसत्य म्हणजे हे निराकार ब्रह्म आहे. आता पुढे त्याचप्रमाणे ज्यावेळी भगवंतांच्या भौतिक शक्तींचाच केवळ साक्षात्कार होतो व आध्यात्मिक शक्तींबद्दल अगदीच कमी किंवा काहीच माहिती नसते, तेव्हा त्याला म्हणजे कोणाला? या मनुष्याला परमात्मा साक्षात्कार होतो. म्हणजे काय होतं? त्याला तो जाणतो आहे भगवंतांच्या भौतिक शक्तींबद्दल जाणतो आहे. तो थोडीशी आध्यात्मिक शक्तीबद्दल थोडीशी माहिती आहे किंवा अगदी नाहीये माहिती, तर अशी अवस्था आहे. त्यामध्ये तो योगी काय करतो? हृदयातला जो परमात्मा आहे, जे तत्व तो जाणतो की सर्व व्यापक तत्व आहे, त्याच्यावर तो ध्यान करतो, त्याला परमात्मा साक्षात्कार होतो. अशा प्रकारे ब्रह्म आणि परमात्मा हे दोघेही परमसत्याचे आंशिक साक्षात्कार आहेत. म्हणजे भगवंत जे परमसत्य आहेत त्यांचे हे अंश मात्र साक्षात्कार आहेत. कोण?
ब्रह्मज्योती आणि परमात्मा. परंतु ज्यावेळी हिरण्मय पात्र काढून टाकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा संपूर्ण साक्षात्कार होतो, त्यावेळी त्या मनुष्याला समजते की वासुदेव सर्वमिती. वासुदेव किंवा श्रीकृष्ण हेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे सर्व काही आहेत. ते भगवान किंवा मूळ आहेत आणि ब्रह्म आणि परमात्मा या त्यांच्या शाखा आहेत. तर अशा रीतीने हा जो मनुष्य आहे तो ज्ञान मार्ग घेतला तर फक्त ब्रह्मज्योती जाणतो. योग मार्गाचं आचरण केलं तर परमात्मापर्यंत समजू शकतो. पण जेव्हा भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, भक्ती करतो आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जाणून घेतो भगवंतांबद्दल आणि भक्ती करतो, त्यावेळी त्याला सगळं कळतं की ही जी तेज आहे ते भगवंताच्या शरीरातनं आलं आहे, हा परमात्मा आहे ते भगवंतांचा एक पुरुष अवतार आहे आणि जे भगवंत आहेत त्यांपासूनच हे सगळे आले आहेत, ही सगळी सृष्टी आली आहे आणि अशा भगवंतांची मला भक्ती करायची आहे. भगवद्गीतेत 6.46 आणि 47 यामध्ये माहिती दिली आहे. ते प्रभुपाद आता सांगतायत. तुलना आहे त्यामध्ये. निर्विशेष ब्रह्माचे उपासक याला म्हटलं जातं ज्ञानी, जे परमसत्याला ब्रह्मज्योती मानतात ते. परमात्म्याचे उपासक योगी, जे हृदयातील परमात्म्यावर लक्ष करतात, ध्यान केंद्रित करतात ते योगी. आणि भगवान श्रीकृष्णांचे उपासक ते आहेत भक्त. या 3 प्रकारच्या अध्यात्मवाद्यांचे तुलनात्मक विवेचन केले आहे, वर्णन केले आहे. काय म्हटलं आहे वाचूया आपण. वैदिक ज्ञान असणारा ज्ञानी हा सामान्य सकामकर्मी मनुष्यापेक्षा बरा आहे. जो सकामकर्मी मनुष्य आहे तर तो काय करतो? कामना करतो, इच्छा करतो आणि कार्य करतो. सकाम, फळाची अपेक्षा करून. कसलं फळ? इंद्रिय उपभोग. त्याला इंद्रिय उपभोग घ्यायचा आहे, त्यामुळे तो कर्म करतो. तर अशा सकामी कर्मी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, बरा कोण आहे? ज्ञानी आहे. कारण काय? तो वैदिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे म्हटलंय योगी ज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. जो ज्ञानी आहे तो परमसत्याचं पहिली पायरी फक्त जाणतोय. परमसत्य म्हणजे ब्रह्मज्योती आहे. पण जो योगी आहे तो आणखीन ज्ञान प्राप्त करतोय आणि जाणतोय काय आहे? परमात्मा रूप जाणतो आहे, सर्वव्यापी परमात्मा. तर पुढे लिहिलंय सर्व योग्यांमध्ये जो सर्वतोभावे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय. तर अशा रीतीने भगवंत म्हणतात हे जगे सगळे योगी आहेत, त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची जो सर्वतोभावे म्हणजे सर्व प्रकारे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. सारांश प्रभुपाद म्हणतात एक तत्वज्ञानी मजुरापेक्षा बरा. मजूर म्हणजे काय आहे? मजूर म्हणजे सकाम कर्मी आहे, जो आपलं कार्य करतो आहे काहीतरी प्राप्त करण्यासाठी. त्याच्यापेक्षा कोण बरा आहे म्हटलंय? तत्वज्ञानी, जो काहीतरी आध्यात्मिक ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत आहे तो. पुढे म्हटलंय ध्यान योगी तत्वज्ञानापेक्षा बरा आहे, कारण तत्वज्ञानी आहे तो परमसत्याला केवळ ब्रह्मज्योती मानतो आणि त्यात विलीन होण्याचाच विचार करतो. मात्र ध्यान योगी आहे तो भगवान श्रीकृष्णांचा जो पुरुष अवतार आहे, क्षीरोदक्षय विष्णू, जे हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढे म्हटलंय सर्व योग्यांपैकी जो भक्ती योगाचे पालन करतो किंवा सतत भगवंतांची सेवा करतो तो सर्वोत्तम योगी होय. भगवंत म्हणतात तो सर्वोत्तम योगी आहे. योगिनाम अपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजतो यो माम समे युक्त तमो मतः. भगवंत म्हणतात की हा जो आहे, जो श्रद्धेने माझी भक्ती करतो, चिंतन करतो, प्रेममयी सेवा करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. श्री ईशोपनिषद आपल्याला याच सिद्धीच्या दिशेने अग्रेसर करते. तर श्री ईशोपनिषद हा असा ग्रंथ आहे जो आपण अगदी वाचायला सुरुवात केली होती आणि 2 पानं म्हणजे ग्रंथ उघडल्यावर, 1 पान उघडल्यावर
जे आपल्याला दिसतं आहे श्री गुरु गौरांग जयतः, आणि खाली श्री ईशोपनिषद हे नाव दिलं आहे आणि त्याबद्दल लिहिलं आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांकडे घेऊन जाणारे, श्रीकृष्णांजवळ घेऊन जाणारे ज्ञान. तर अशा रीतीने श्री ईशोपनिषद आपल्याला भगवंतांविषयी ज्ञान देते आहे आणि भगवंतांकडे जाण्याचा मार्ग आपल्याला समजावून सांगत आहे. अशा रीतीने आपला हा मंत्र 15 वाचून झाला आहे. आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.